नमस्कार. आता हिम्मत काकांनी तर पार्वती म्हणजेच लताबाईंनाच पार्वती असल्याचे सांगितले असते. हिम्मत काका खोटे बोलले असतात हे आता सगळ्यांना कळून चुकतं. त्यानंतर जानकी, ऋषिकेश, सुमित्रा आणि नाना हे एका ठिकाणी बसलेले असतात. तेव्हा नानांना जानकी म्हणते, नाना अहो पार्वती आई एवढ्या दिवसांनी आल्या, हिम्मत काकांची बहीण आहेत ना त्या, एवढ्या दिवसांनी आल्या त्यांना भेटण्यासाठी हिम्मत काकांकडे वेळ नाही. बहिणीपेक्षा असं कोणतं महत्त्वाचं काम आलं त्यांना की ते येऊ शकले नाहीत. नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि ते जरा घाबरलेले सुद्धा दिसत होते. मला तर असं वाटतंय की ही बाई पार्वती आई नाहीच आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, नशीब आता तरी तुला कळलं. मी सुद्धा तेच सांगते. नाना, ऋषिकेश म्हणतात, हो मला सुद्धा वाटतंय ही ती बाई नाही आहे, ही खोटं बोलते. मला सुद्धा तेच वाटतंय. आता सर्वजण तसंच बोलत असतात. तेव्हा जानकी म्हणते, पण ओळखायचं कसं की ही खोटं बोलते? आपल्याकडे काही ठोस पुरावा नाही आहे. तेव्हा नाना विचार करतात आणि म्हणतात, आठवलं मला. तेव्हा जानकी म्हणते, काय नाना आठवलं? अशी एखादी काहीतरी गोष्ट सांगा ना, एखादी जन्मकोण, एखादं काही गोष्ट की जी पार्वती आईंची तुम्हाला माहीत आहे. तेव्हा नाना म्हणतात, हो तिच्या डाव्या हातावर तीळ होता. आता जानकी म्हणते, चला मग आपण बघूया. आता सर्वजण परत त्या खोट्या पार्वतीला बोलवतात आणि नाना म्हणतात, तुझा डावा हात पुढे कर, कारण पार्वतीच्या डाव्या हातावर तीळ होता. आता ऐश्वर्या, सारंग आणि आजी घाबरतात, कारण तीळ होता हे यांना माहीत नव्हतं आणि डायरीसुद्धा तसं लिहिलेलं नव्हतं. पण आता पार्वती म्हणजे खोटी पार्वती लताबाई हात पुढे करतात तर तिच्या डाव्या हातावर तीळ असतो. आता तो तीळ बघून सगळ्यांना धक्का बसतो. ऐश्वर्या म्हणते, वा हुशार निघाली ही बाई. नाही म्हणता म्हणता ही चांगलीच मजल मारते. ऐश्वर्या गालातल्या गालात हसत असते. आता जानकीचं लक्ष तिच्याकडे जातं आणि जानकीला कळून चुकतं की काहीतरी गडबड आहे. तेव्हा जानकी लगेच त्या खोट्या पार्वतीचा हात हातात घेते आणि तो तीळ बघत असते आणि त्या तिळावरनं हात फिरवते तर तो तीळ लगेच निघून जातो. तेव्हा आता लगेच सर्वजण बघत बसतात आणि आता लता, ऐश्वर्या, सारंग आणि आजी हादरतात, कारण तीळ होता तर तो निघून कसा गेला. तेव्हा जानकी म्हणते, काय हो तीळ आहे ना हा, मग हा निघून कसा गेला? म्हणजे तुम्ही खोटा तीळ बसवला तिथे, खोटं काहीतरी काळं लावलं आणि तो तीळ म्हणून सांगितलात, म्हणजे तुम्ही खोटे आहात. बोला तुम्ही खोटे आहात ना. आणि आत्ता तुम्हाला इथे कोणी पाठवलं आहे हे सुद्धा तुम्ही सांगायचं आणि इथे का, कशासाठी, कोणाच्या सांगण्यावरून आलात हे सगळं सांगायचं. नाहीतर मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करते. सुमित्रा म्हणते, हा जानकी हिला पोलिसांच्या ताब्यात दे. ही खोटारडी बाई आहे. इथे आपलं घर उद्ध्वस्त करायला ही आली आहे. आता जानकीने खोट्या पार्वतीला बरोबर अडकवलेलं आहे आणि आता ऐश्वर्याची चांगलीच जिरलेली आहे. आता ऐश्वर्याला थरथराट भरला आहे. काय करायचं हे तिला समजत नाही आहे. जर या बाईने सत्य ओकलं तर आता ऐश्वर्याचे 12 वाजणार आणि जर नाही ओकलं तर पण ती खोटी पार्वती आहे हे सिद्ध झालं आहे, कारण तिच्या हातावरचा तो तीळ गेलेला आहे. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.